श्रीरामपूर शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीकडून 16 लाख रुपये किमतीच्या 18 मोटरसायकलसह एक पाणबुडी मोटार व 300 किलो अद्रक जप्त केले. दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी फिर्यादी अमोल रामकृष्ण बोरकर वय 37 वर्ष राहणार खंडाळा तालुका श्रीरामपूर यांच्या शेतातील सुमारे 1 टन वजनाचे तयार अद्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 27/2024 भादवी कलम 379-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मालाचा व आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी ऋषिकेश जाधव राहणार सुदगिरणी फाटा श्रीरामपूर याने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता गुन्हा दाखल झाल्यापासून सदरचा आरोपी हा वारंवार त्याचा ठाव ठिकाणा बदलत असल्याने मिळून येत नव्हता. दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी आरोपी हा त्याच्या राहत्या घरी सुदगिरणी फाटा श्रीरामपूर येथे आला असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने तपास पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतले व त्याला त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ऋषिकेश कैलास जाधव वय 30 वर्ष राहणार सुदगिरणी फाटा दत्तनगर श्रीरामपूर असे सांगितले. त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार दिलीप मोहन आढाव वय 52 वर्ष राहणार आगाशेनगर दत्तनगर श्रीरामपूर व किरण संतोष मोरे वय 19 वर्ष राहणार सुदगिरणी रमानगर श्रीरामपूर यांच्यासोबत मिळून केल्याची कबुली दिली. यावेळी आरोपीकडून 300 किलो अद्रक, एक हिरो कंपनीची HF डिलक्स मोटरसायकल तसेच एक लक्ष्मी कंपनीची इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदर आरोपीकडे श्रीरामपूर शहर व परिसरात वेळोवेळी चोरी झालेल्या मोटरसायकलबाबत सखोल तपास केला असता त्यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु त्यांना पोलिसी खाक्या दाखवतात श्रीरामपूर, अहमदनगर तसेच इतर ठिकाणाहूनही मोटरसायकल तसेच मोपेड गाड्या चोरी केल्याची कबुली दिली. यात गाड्या चोरताना दानिश मोहम्मद सय्यद राहणार ईदगाह मैदान वार्ड नंबर 2 श्रीरामपूर, गौरव बागुल राहणार रमानगर दत्तनगर श्रीरामपूर, संदीप सुडगे राहणार रमानगर दत्तनगर श्रीरामपूर यांच्यासोबत मिळून केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या मोटरसायकल आरोपी दानिश मोहम्मद सय्यद हा त्याचे नातेवाईकांच्या मदतीने विक्री करायचा. या कारवाईत 16 लाख रुपये किमतीच्या 18 मोटरसायकल जप्त करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांनी दिली. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 27/2024 379 हा खंडाळा येथील एक फिर्यादी आहे. त्यांच्या शेतातून जे अद्रकीचं तयार पीक होतं ते दिनांक 12 जानेवारी रोजी 1 टन जवळपास 60,000 किमतीचा मुद्देमाल अद्रकीचं पीठ होतं. ते पीक चोरी गेलेलं होतं. शहराच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. त्यात आपल्याला जी गोपनीय माहिती मिळाली त्या गोपनीय माहितीच्या आधारे आपण जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांना चेक केले असता ऋषिकेश कैलास जाधव सुदगिरणी फाटा आणि दिलीप मोहन आढाव किरण संतोष मोरे अशा 3 इसमांना आपण ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे आपण ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून आपल्याला 300 किलोची अद्रक, तयार अद्रक ही आपल्याला त्यांच्याकडून रिकवर केली. त्याचबरोबर एक जो गुन्हा करण्यासाठी हिरो होंडा कंपनीची त्यांनी मोटरसायकल वापरली होती ती सुद्धा आपण त्यांच्याकडून रिकवर केली. त्याचबरोबर एक पाणबुडी त्यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली होती, ती पाणबुडी सुद्धा आपल्याला हस्तगत करण्यात आली. नंतर त्यांच्याकडे आपण चौकशी करत असताना त्या तिघांनी इतर 3 इसमांसोबत अजूनही अशाच प्रकारचे गुन्हे केले असण्याची आपल्याला शक्यता वाटली. त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशी केली असता तर त्यांनी विविध ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली. आपण त्याची एकंदरीत चौकशी केल्या असता आपल्याला अशा प्रकारच्या 17 मोटरसायकल ह्या त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत. यात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे 4, MIDC ला 8, तोफखाना पोलीस स्टेशन इथे 3 आणि इतर 2 पोलीस मोटरसायकल बद्दल अजूनही कुठं गुन्हा दाखल आहे याची आपली चौकशी चालू आहे. अशा एकूण 17 मोटरसायकल आपल्याला त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आले. याच्यात या 6 जणांसोबतच मालेगाव येथील रियाज शेख हा आरोपी सुद्धा इन्व्हॉल्ड होता.
आता त्याचा सुद्धा आपला शोध चालू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिसांनी केली आहे. वृत्तसंकलन विभाग, व्हिजन प्लस न्यूज, श्रीरामपूर.